खासदार सुभाष भामरेंच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा, त्यासाठी एक मंच स्थापन करणार आहात. काय सांगाल, काय नेमकी संकल्पना काय आहे? असं आहे की सुभाष भामरेंनी गेल्या 10 वर्षात सटाळ्यापासून सर्व वर्षीपर्यंत लोकांची फसवणूक केली. अतिशय भ्रष्ट, काय लबाड आणि निष्क्रिय माणूस आहे. काय आणि त्यांनी या जिल्ह्यामधल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष दिले नाही. मी आज सटाळा बागलाण त्या भागामध्ये गेलो होतो. तर स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष आली तरी लोकांना डोक्यावर हल्ला घेऊन जावं लागतं 300-400 किलोमीटर. काय उपयोग आहे तुमच्या खासदारकीचा? धुळे शहरामध्ये 309 कोटी रुपये पाईपलाईनवर खर्च केले. काय आज धुळे शहरामध्ये 18-10 दिवस पाणी मिळत नाही. गेले कुठे पैसे? हां काय तिसरी महत्त्वाची गोष्ट, मनमाड-इंदोर रेल्वे मार्ग. काय तुम्ही लोकांना खरं सांगाल ना, होणार आहे की नाही? लोकांना मूर्ख बनवतात की बोरवीर नगराला हा मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाचा भाग आहे. अरे मनमाड-इंदोर रेल्वे मार्गामध्ये मनमाड, मालेगाव, धुळे या 10 लाख लोकसंख्येचा प्रश्न आहे. तुम्ही खुशाल पुढे सांगता. पण तुम्हाला मुंबईला जायचं असेल काय तर तुम्ही इथून पुणे जाल का? तिचा तो मंच स्थापन होणार आहे. हे पहा, त्या मंचाचं नाव धुळे मालेगाव लोकसभा काय मतदारसंघ निष्क्रिय भ्रष्ट व लबाड खासदार व आयात उमेदवार यांना पर्याय हा विचार मंच आम्ही स्थापन केला आहे. आणि आम्ही सर्व पक्ष मिळून, म्हणजे सर्व पक्षामधले असंतुष्ट मिळून एक संतुष्ट उमेदवार उभा करणार आहोत. आणि सगळ्या त्याला गावागाव जाऊन प्रचार करायची आम्हाला गरज नाही. गावागावांमध्ये इतका असंतोष आहे. काय लोक शोधत आहेत. रोज मला किमान 25-30 फोन येतात. तर आम्ही पर्याय शोधतो आहोत आणि आता पर्याय आमच्या दृष्टीपथात झाला आहे. पक्ष सहभागी असतील आणि उमेदवार साधारण कोणाचे? यामध्ये भाजपमधले नाराज नेते कार्यकर्ते, त्यानंतर काँग्रेस पक्षामधले नाराज दुखावलेले नेते आणि कार्यकर्ते, आणि परंपरागत जे विरोधी आहेत भाजपचे ते सर्व. आणि मी तुम्हाला सांगतो, उमेदवार कोणी असो, आम्ही उमेदवाराचं नाव ठरवलेलं नाही. आम्ही 1 मेला जाहीर करणार आहोत. तुम्हाला मी अगदी सोप्यातलं सोपं गणित सांगतो. मुस्लिम समाजाने मालेगाव आणि धुळे यांनी बैठका घेऊन आता आपण मुसलमानांना मत द्यायचं नाही, जो एक समस्या पर्याय निर्माण होईल त्याला मतदान करायचं, असं जवळजवळ पक्क ठरवलेलं आहे. धुळ्याचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी मुलाखतीमध्ये मला सांगितलेलं आहे. पाहिजे तुम्हाला पाठवतो मी मुलाखत. काय आता
यानंतरची महत्त्वाची गोष्ट, मणिपूरमध्ये आदिवासींवर झालेला जो अत्याचार हे टी व्ही आणि सोशल मीडिया याने गावागावातल्या पाण्यावर पोचले आहे. प्रचंड नाराजी आहे लोकांना आदिवासींना. आणि शेवटची गोष्ट, भाजपचे खासदार विद्यमान हेगडे साहेब ते महाराष्ट्रात येऊन सांगतात की आम्हाला 405 घटना बदल करायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं नामोनिशाण मिटून टाकायचे असा प्रयत्न एकदा भाजपने केला आहे. 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. त्या दिवशी त्यांनी मशीद पाडली आणि आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जमीनदोस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 6 डिसेंबर काय लक्षात ठेवायचे तर बाबरी मशीद पाडली म्हणून, असा त्यांचा पूजेचा होता. काय आता त्यांनी हे घटना बदलायचा हा जो चालू केलं आहे काय, हे जे आहे हे त्याचा पुढचा भाग आहे हा. आणि दलित बांधवांच्या लक्षात आलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.